मुंबईचे किनारे प्लास्टिकच्या विळख्यात कोट्यवधींचा खर्च करूनही परिस्थिती जैसे थे. जुहू चौपाटीवरील विदारक चित्र लोकशाही मराठीवर. मुंबई झाडं कोसळण्याच्या घटनेवरून गार्डन सुप्रिंटेंडंट जितेंद्र परदेशींचा लोकशाही मराठीनं मुद्दा लावून धरताच मनसेही या मुद्द्यावर आक्रमक. गार्डन सुप्रिंटेंडंट जितेंद्र परदेशी नुसते बसून राज्याला बदनाम करणाऱ्या अशा अधिकाऱ्यांना सरळ करा, मनसेचे संदीप देशपांडे यांची मागणी. जेजुरीजवळ भरधाव टेम्पोनं वारकऱ्यांना दिली धडक. टेम्पोच्या धडकेत 3 वारकऱ्यांचा मृत्यू तर 9 जण गंभीर जखमी. विनायक राऊत आणि गीतेश राऊतांची चौकशी होण्याची शक्यता. सून गिरिजा राऊतच्या पोलीस तक्रारीनंतर गुन्हा दाखल. खासदार विनायक राऊत यांनी ठाणे कोर्टात काल अटकपूर्व जामीन करता अर्ज केलाय. येत्या 23 जुलैला विनायक राऊतांच्या सुनेकडून राऊतांच्या कुटुंबावर गुन्हा दाखल. सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा 16वा दिवस. उपोषण सुरू केल्यापासून वांगचुक यांचं 8.25 किलो वजन कमी. केंद्र सरकारकडून अद्याप कोणतीही चर्चा नाही. राम मंदिर दान चोरी प्रकरणी पुढील सुनावणी 20 जुलैला. सुप्रीम कोर्टाची मंदिर ट्रस्टसह केंद्राला नोटीस. स्टेटस रिपोर्ट सीलबंद लिफाफ्यात जमा करण्याचे निर्देश. डॉक्टर मारहाण प्रकरणी रमेश म्हात्रेला आज कोर्टात हजर करणार. रमेश म्हात्रेसह इतर 3 सहकाऱ्यांची पोलीस कोठडी आज संपणार. मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात देवेंद्र फडणवीसांनी पवारांना टाकलं मागे. 12 जुलै 2026ला तारखेपर्यंत फडणवीसांचा मुख्यमंत्री म्हणून एकूण 2430 दिवसांचा कार्यकाळ पूर्ण. मुंबई महानगरपालिकेकडे महिनाभरात खड्ड्यांच्या तब्बल 2642 तक्रारी. कुर्ला, मानखुर्द, गोवंडी परिसरात रस्त्यांची दुरावस्था. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.